नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे देशवासी आहेत, माझे बंधू भगिनींनो. माझा आजचा हा विषय मांडतोय. परत नीट लक्ष देऊन ऐकावं. जागं व्हा जरा. माझा मुद्दा काय, मी कशाबद्दल बोलतोय ते जरा लक्ष द्या. जरा मी तुमच्यासाठी बोलतोय. काहीतरी बदल करायचा देशाला, बदल करायचा तुमच्या आयुष्याला. आज आपलं आयुष्य कुठं चाललंय, आपण काय करतोय, काय आपल्याला मिळतंय, ह्याच्याबद्दल कधी विचार केला का? माझा फक्त एकच उद्देश असतो आणि एकच मुद्दा, माझा विषय एकच असतो. ते असतो आपल्या देशाची गरिबी. गरिबी काय आहे ते तुम्हाला माहीत आहे. मी लोकांना दरेक पोस्टमध्ये सांगतोय, गरिबी कशामुळे. गरिबी कशामुळे म्हणजे पहिला एक घरातला एक इसम नोकरी करायचा, एक व्यक्ती नोकरी करायचा घरातला, 10 लोकांचं कुटुंब पोसायचा. ते पण कोणासमोर हात पसरायचं नाही, कर्ज माहीतच नव्हतं. पण आता आज घरातले 10चे 10 लोक कामं करतात, तरी सुद्धा कर्जबाजारी आहे. लक्ष द्या ना जरा, डोकं लावा, विचार करा ना. कशाबद्दल? पहिला जे पगार मिळायचं त्या हिशोबाने पगार मिळाला असता आज, तर आपल्याला हा दिवस बघायला भेटला नसता. आज आज आपण संतापलोय. आज आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिक त्रासलेला आहे. कशामुळं? गरिबीमुळं. जिथं तिथं लफडे दंगे कशामुळे होतात? मी तुम्हाला एक सांगतोय, ज्याचं घर सुखानं चाललंय म्हणजे त्याला इन्कम चांगलं आहे, तो काही ना काही उलट आलं करत असेल किंवा नोकरी करत असेल, का चांगल्या पोस्टमध्ये असेल, काही असो, XYZ. पण तो चांगला आहे, चांगल्या ठिकाणी कामाला आहे, त्याची इन्कम आहे ना, त्याची म्हणजे आमदनी त्याची चांगली आहे, आवक चांगली आहे. तर त्याला आपण सांगू का जा बाबा तिथं दंगे कर, तिथं लफडे कर, तो जाईल का? नाही जाणार. त्याचं घर सुखानं चाललंय, कशाला तो फुकट लफडे करेल, दंगे करेल? तो कोणाला हौस आहे बलजबरी मारायला जायचं? पण ज्याचं घर गरिबीमुळे उपाशी पोटी राहतात, घर चालवणं कठीण झालंय, नोकरी करतोय, त्या एक नोकरीने काम होत नाही, घरामध्ये एक संपलं तर दुसऱ्याची एक आणलं, दुसरी वस्तू संपली, दुसरी आणली, तिसरी वस्तू संपली, करणार तरी काय? त्याला हेच विचार पडलेलं असतं का मी कसं पुढं हे करू, मुलांना हे पाहिजे, घरामध्ये हे आणायचंय, ते आणायचंय, हे संपलंय, ते संपलंय. हा सब फक्त आहे ना आपल्या देशामध्ये लफडे म्हणून होतात. त्याला जर असल्या माणसाला जो त्रासलेला असतो, त्याला कोणी सांगितलं की बाबा तुला मी 50,000 देतो, 1,00,000 देतो, तर तू एक कांड करून टाक. बोलतात ना, मरता क्या नाही करतात. त्रासलेला आहे तो, त्याला गरज पैशाची आहे, तो पुढचा विचार करत नाही की काय होणार आहे काय नाही. उतरला तो. असेच आपल्या देशामध्ये लोक जे उलाढाला करतायत ना, इकडे दंगे तिकडे दंगे. आता तुम्हाला सांगू, पहिलेचे लोक आता काय ना, गाड्या बिड्या दिसतात म्हणून लोकांना वाटतं बाबा आम्ही मोठं झालो, डिजिटल, आमच्याकडे मोबाईल आलं, आमच्याकडे गाड्या आल्या, 2 व्हीलर आल्या, 4 व्हीलर आल्या. पहिल्या पण तुम्ही यापेक्षा श्रीमंत पहिला होते, आधी होते तुम्ही 30-40 वर्ष अगोदर, 50 वर्ष अगोदर. तेव्हा तुमच्याकडे गाड्या होत्या, कुठल्या गाड्या होत्या तेव्हा? हे 4 व्हीलर होते की जास्त? 4 व्हीलरची कंपन्या होत्या की इकडं? तेव्हा 4 व्हीलर म्हणजे बैलगाडी. तो श्रीमंत, कुठलाही मोठा पाटील असो, कुठला जागीरदार असो ना, तरी त्याच्याकडं फक्त बैलगाडीच असायचं. त्याच्यानंतर आलं बैलगाडी, त्याच्यानंतर आलं सायकल, सायकल नंतर आलं 2 व्हीलर.
असं वाढतच गेलं. पण तेव्हा जागीरदार असेल त्याच्याकडे पण बैलगाडी असायचं आणि गरीब असेल ना त्याच्या त्याच्या घरी पण एक बैलगाडी असायची. म्हणजे तेवढ्या लेवलचं म्हणजे बैलगाडी म्हणजे तो गाडी समजे म्हणजे पहिल्याचा गरीब माणूस तो दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत तरी त्याच्या घरी बैलगाडी असायची. हेच तर त्याचं हे होतं, इन्कम होतं. म्हणजे तो पण त्या लेवललाच होतं बैलगाडी. म्हणजे आता तुम्हाला वाटतं का मी फोर व्हीलर घेतलं, त्याने फोर व्हीलर घेतलं तो मोठा झाला. अरे ज्याच्याकडे फोर व्हीलर तो मोठा नाही. पहिला सर्व लेवल होते, पण मोठा लहान नव्हता. कारण का फक्त एवढं लोकांकडं एवढी बुद्धी नव्हती. सीधे भोळे होते तेव्हा. आता जे चापलुसी करतात ते चापलुसीपणा नव्हतं. पण आहे ना, तेव्हा आतापेक्षा जास्त चांगले दिवस काढायचे ते लोक, सुखानं राहायचे. जेव्हा सुखानं राहायचे ना तेव्हा कोण चुगली करत नव्हता, कोणाचं वाईट करत नव्हता. तिथं एक दुसऱ्याचं दुःख सुख वाटून घ्यायचे. आज आहे ना माणूस आहे ना गरिबीमुळे आहे ना एवढं त्रासलेलं आहे, कोणाचं दुःख कोणाला बघवत नाही ना, कोणाचं दुःख मरू देते. आपल्याला काय करायचंय. पहिला एका गावामध्ये जर एखादा माणूस कोण वारलं तर त्याच्या मागं पूर्ण अख्खा गाव जायचा. पूर्ण अख्खा शोकामध्ये राहायचं अख्खा गाव. आता इथं बाजूला कोण मेलं ना, बघतात ना निघून जातात. वेळ नाहीये. मेली ती माणुसकी. कारण की तो स्वतः त्रासलेला माणूस आहे. त्याला विचार पडले की मी काय करू, कुठं करू, इथं पेमेंट द्यायचं, तिथं माझं EMI भरायचं, माझं घरामध्ये राशन भरायचं, हे करायचं, भाडं द्यायचं, सर्व काही आहे ना त्याला ते टोचतोय. काय करणार असा व्यक्ती. म्हणून मी म्हटलं लक्ष द्या आपण. कारण का आपण आज गरिबी काय आहे का आपण जिथं काम करतोय तिथं आपल्याला पगार मिळत नाही. पगार मिळतो पण ज्या हिशोबाने मिळाला पाहिजे मिळत नाही. मी तुम्हाला सांगतो सरकारी नोकरीमध्ये झाडू खात्यामध्ये परमनंट आहेत ते त्यांना 70-80 हजार रुपये पगार आहे. पहिला प्रायव्हेट कंपनीपेक्षा सरकारी नोकरीपेक्षा प्रायव्हेटमध्ये दुप्पट पगार होतं. आज आहे ना सरकारी नोकरीमध्ये जे पगार मिळतं तेवढं पण मिळत नाही प्रायव्हेटमध्ये. जे सरकारी नोकरीमध्ये आहे तेवढं जरी मिळालं ना तरी सर्व सुखानं राहतील. काय वाटतं तुम्हाला. पगार मिळाला पाहिजे का नाही. आवाज उचला. अजून किती झोपून राहशाल. जागा व्हा. तुम्हाला कळालं नाही अजूनपर्यंत आपण कुठं गुंतलोय, कशामुळे आपली परिस्थिती झाली. मग मी सांगतोय तुम्हाला, तुमच्या समोर मांडले मी हा मुद्दा. आज तुमची परिस्थिती कशामुळे आहे, काही गरिबी कशामुळे आहे का आपल्याला पगार मिळत नाही. आवाज उचला, पुढं या. कुठल्याही पक्षाने आजपर्यंत ह्या मुद्द्यावर बोलले नाही. आपला पक्ष आहे ना राष्ट्रीय सम्राट सेना पक्ष, या ना उचला मुद्दा. अरे लोक कुठले कुठले मुद्दे फालतूचे मुद्दे उचलतात. पण आपल्याला आपला हक्काचा मुद्दा उचलायचं का लाज वाटते का. या पुढं टाका पाऊल. पुढं आहे ना आपलं पक्ष, तुमचंच पक्ष आहे ते. कधी पण हे विचार करायचं का आपल्यासाठी लढणारा कोण आहे, तुम्हाला पाठिंबा कोण देणार आहे. आणि ते पण खरं मुद्द्यावर. खरं तुमची गरज कुठं आहे, कशात तुमच्या गरजेचं विषय कोण पुढं मांडणार आहे याच्यावर तुम्ही फोकस करा ना. इथं लक्ष द्या ना. बाकीचे मुद्दे फालतूमध्ये तुम्ही एकमेकाला मारणार, एकमेकाला हे का मारहाण करणार, का शिव्यागाळ करणार, लफडे करणार, दंगे करणार, आपल्या देशामध्ये आपली अशांती होते ना आपल्या देशामध्ये, ते सर्व करण्यापेक्षा आपल्या मुद्द्यावर या ना. तुम्हाला तुमचं हक्क कुठं आहे, काय मिळत नाही त्याबद्दल विचार करा, त्याबद्दल पाऊल टाका. या जरांगे पाटील साहेबांनी जे विषय काय मांडला, आरक्षणामध्ये एक घरामध्ये एकाला आरक्षण मिळेल किंवा 2ला आरक्षण मिळेल. घरामध्ये 3-3, 4-4 व्यक्ती असतात. बाकीच्या लोकांनी का उपाशी मारायचं, त्यांचं शोषण व्हायचं.
पण आपण आरक्षण, आपण नोकरी का, सरकारी नोकरी का मागतोय? का तिथं पगार चांगला आहे, फॅसिलिटी आहे. आपल्याला फॅसिलिटीची गरज नाही. जेवढं तेवढं पगार जिथं आहे ना सरकारीमध्ये, तेवढा पगार जरी मिळाला बस झाला आपल्याला. आता तुम्हाला साधं म्हणतो, एक झाडू खात्यामध्ये 70-80 हजार रुपये पगार आहे सरकारी खात्यामध्ये. प्रायव्हेट मध्ये म्हणजे प्रायव्हेटमध्ये एक मजदूरला, कामगाराला तेवढं पगार मिळाला का मग गरिबी राहील का? तुमची आज जे आज दिवस अवघड चालले, असले अवघड दिवस राहतील का? सुखानं जगशाल तुम्ही. पुढे या. मी विनंती करतोय, लक्ष द्या. या पोस्टाला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अरे तुम्ही जेवढं याला व्हायरल करशाल, लोकांपर्यंत पोहोचवशाल, तर तुमचाच आवाज एक दिवस तुम्हाला आहे ना यशस्वी करेल. फालतू आवाज उचलू नका. तो मराठी बोलला पाहिजे, तो हिंदी बोलला पाहिजे, त्याने असं केलं पाहिजे, त्याने ते फुकट एकमेकांना लढवायचं काम करू नका. फक्त आपलं काय सरकार बरोबर, आपण आपली सरकार बनवू ना. तुम्ही बनवा ना. आतापर्यंत कुठल्या सरकारने तुमचं हा मुद्दा मांडलेलाच नाही. पगाराबद्दल कोण बोलतच नाही. आज तुमची परिस्थिती जी आहे त्याबद्दल कोण आवाज उचलत नाही. पण हा मुद्दा कुठल्याही सरकार, कुठल्याही पक्षाने नाही उचलला तरी आपण आहोत ना. तुम्हाला दिसून येतं, तुम्हाला कळतं ना का कुठला पक्ष आपल्या वतीने बोलतोय. का तुम्हाला पगार नकोय का? तुम्हाला वाटत नाही का तुमचं शोषण होतंय? सरकारी खात्यामध्ये एक सरकारी नोकरीमध्ये झाडू खात्यामध्ये 70-80 हजार रुपये पगार मिळतात. मग प्रायव्हेटमध्ये का नाही? सरकारचा नियम आहे, सरकार देते म्हणजे प्रायव्हेटवाले का नाही देत? तिथं बोलणारा कोण नाहीये. आणि बोलणारा कोण नाही म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही आवाज उचलला पाहिजे. तर तुम्ही आवाज उचलत बोलत, तुम्ही एकमेकांना, अरे सर्व तुमचे जेवढे आहेत साथी सोयरे जेवढे आहेत त्यांना सांगा, अरे हा मुद्दा चांगला आहे, आपण याला पाठिंबा करू, ह्या मुद्द्यावर आपण काहीतरी खरं उतरू, आपल्याला पगार मिळणार आहे. असं कुठलं घर आहे जिथं नोकरी करत नाही कोण? आणि आपण नोकरी करतो ते तिकडूनच पगार येणार आहे, तिकडूनच पैसे येणार, तिकडूनच गरिबी हटणार आहे. फक्त पाऊल पुढे टाका. मी जास्त बोलत नाही. आणि पुढचं पोस्ट पण करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्ष द्या, पुढं पाऊल टाका. पगार तुम्हाला मिळाला पाहिजे, तुमचा हक्काचा. जे सरकारी नोकरीमध्ये पगार आहे तेवढंच पगार प्रायव्हेटमध्ये पण मिळाला पाहिजे. हे तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. यासाठी आवाज उचला, पाऊल टाका पुढं. कुठला पक्ष नाही, आपला पक्ष आहे. मी बोलतो, पुढं व्हा तुम्ही. बाकी आपण करूया, एकमेकाला जोडा. धन्यवाद. माझा हा पोस्ट चांगला असेल त्याला शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जेवढं होईल लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांचा जागा करा. किती दिवस तुम्ही स्वतःचं शोषण करू देणार? बस झालं, संपलं. आता आवाज उचलायचं वेळ आली आहे, पाऊल उचलायचं वेळ आलंय. उचला पाऊल आणि उचला आवाज. व्हा पुढं, या, निघा घराच्या बाहेर. धन्यवाद. मी पुढचं पोस्ट टाकेन, अजून खूप काही बोलणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.